अरे हा चालतोय नाही जायचं ना काही धक्का देऊ द्या मॅडम आहे असं नाही होणार. आम्ही परवानगी घेतली. एक मिनिट थांबा जरा. परवानगी घेतली आणि नाव दिली. आपण माझ्याकडे आहे. सुष्मिता फोन चालू ठेवा. म्हणून दिखा यार वीडियोस में भूल गए तू फॉर्मेट. फॉर्मेट भूल गए तू. ऐसे वीडियोस वाला बूम अभी नहीं ना. अच्छा रुको लेता हूँ. भाई क्या हो गया? नहीं छोड़ रहे आप लोग को? नहीं छोड़ रहे? अंदर आए तो जाके ही रहेंगे ना. नहीं छोड़ रहे क्या? भाई क्या आप लोग क्या कहा जा रहा है? भाई क्या बोला जा रहा है आपको? दरवाजा बंद केला. आम्ही लांबूनच केला. किशोरी ताई ओके ताई क्या बोला जा रहा है आप लोग को? क्या बोला जा रहा है? ताई काय सांगितलं जाते ताई? मुलाकात करने का समय दिया कि नहीं ताई? अगर नहीं जानते तो ताई काय सांगितलं? 12 वाजताची वेळ दिलेली होती. अरे ऐका ना मी बोलते. अरे थांबा एक सेकंड. त्यांनी 12 वाजताची वेळ आपल्याला दिलेली होती. काहीतरी पेपर मध्ये गडबडी असेल. आपण महाविकास आघाडी म्हणून वेळ मागितलेली आहे. त्यांचा कदाचित काही ऐकण्या बोलण्यामध्ये जर फरक पडला असेल आणि त्यामुळे एक व्यक्तीचं नाव गेलं असेल. परंतु ते बोलत आहेत त्यांच्या ऑफिसरशी आणि आम्ही अपेक्षा करतो की ती चर्चा सकारात्मक होईल आणि आम्ही बोलू. आम्ही वेळ मागितलेली आहे आणि किसका नाम प्रतिनिधी मंडळ याच्यामध्ये आपण समय भेटला. एवढा हायपर नका होऊ सर. एवढा हायपर नका होऊ. अरे कोण तुम्हाला सांगतोय. हा बोलतोय.
इथे सध्या आपण जी दृश्य पाहिली आता या ठिकाणी तर पाहायला गेलं तर ज्या शिवसेना खरं तर ठाकरे गटाच्या नेत्या होत्या सुषमा अंधारे असतील, त्यानंतर किशोरी पेडणेकर असतील, यांना या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलं होतं. मुळात महाविकास आघाडीच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी आज राज्यपालांची वेळ घेऊन त्यांना इथे मी सध्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सध्या मी राजभवन परिसरामध्ये आहे आणि राजभवन येथे महाविकास आघाडीच्या महिला सगळ्या कार्यकर्त्यांनी महिला नेते मंडळींनी जे काय सध्या महिलांच्या विरोधात राज्यभरामध्ये घटना घडत आहेत त्याच्या विरोधामध्ये ज्या राज्य महिला आयोग आहेत रुपाली चाकणकर त्यांच्या विरोधात आवाज उठवत त्यांना या पदावरून हटवावं, त्यांची या पदावरून खरं तर त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी खरं तर हे संपूर्णपणे आपण पाहतोय की महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ जे आहे त्यात राज्यपाल यांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जर आपण या ठिकाणची सगळी दृश्य जर पाहिली तर सुरुवातीला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या रोहिणी खडसे होते त्यांनाच केवळ परवानगी असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर रोहिणी खडसे असतील त्यांच्यानंतर केवळ त्यांना आत जाऊ दिलं आणि नंतर या राजभवनाच्या या माझ्या मागे तुम्ही जो गेट पाहतात या गेटवरती मात्र ज्या शिवसेनेच्या ज्या महिला नेत्या होत्या सुषमा अंधारे असतील, किशोरी पेडणेकर असतील त्यांना मात्र अडवण्यात आलं होतं. त्यांना अडवून मात्र आतमध्ये केवळ रोहिणी खडसे यांना परवानगी असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं जात होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली, त्यानंतर पुन्हा एकदा एक फोन झाला आणि या सगळ्यानंतर आम्ही वेळ घेतली होती. आज आम्हाला 12ची वेळ दिली होती आणि त्या वेळेनुसारच आम्ही राजभवनावरती राज्यपाल यांची भेट घ्यायला आलोय असं सुद्धा आपल्याशी बातचीत करत असताना सुषमा अंधारे यांनी सांगितलं आणि त्यानुसार सध्या आतमध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना बोलवल्यानंतर आता ज्या काही हगवणे असतील त्यानंतर ज्या काही महिलांच्या बाबत ज्या काही घटना असतील या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी दुसऱ्याची नियुक्ती करावी या सगळ्या मागणीसाठी एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या राजभवनावरती महिलांचं शिष्टमंडळ महाविकास आघाडीच्या महिलांचं शिष्टमंडळ ते पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच आता जी बैठक त्यांची सुरू झालेली आहे, चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. या सगळ्या चर्चेअंती बैठकीअंती नेमकं राज्यपाल काय निर्णय घेतात, सकारात्मक ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या महिला या चर्चेसाठी राज्यपालांच्या चर्चेसाठी राजभवनामध्ये दाखल झाले, त्यांच्या चर्चेनुसार सकारात्मक ही चर्चा होणार का, नेमकं राज्यपाल काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर सध्या संपूर्णपणे राज्यामध्ये ज्या महिलांच्या बाबत ज्या घटना घडत असतील त्या घटनेच्या विरोधामध्ये सध्या आवाज हा उठवला जात आहे. मात्र आता ह्या पार्श्वभूमीवरती जी बैठक आज राजभवनावरती आपण पाहतोय होत आहे ज्याच्यामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या त्या आपण पाहतोय दाखल झाले, ज्याच्यामध्ये रोहिणी खडसे असतील, सुषमा अंधारे असतील, किशोरी पेडणेकर असतील या दाखल झालेल्या आहेत. आता यांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. याशिवाय जर पाहायला गेलं तर आज एकीकडे राजभवनावरती महाविकास आघाडीच्या महिला दाखल झाल्या तर दुसरीकडे विधान भवनामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी सुद्धा विशेष बैठक बोलवली आणि ज्याच्यामध्ये सर्वपक्षीय महिला नेते मंडळींना उपस्थित राहण्याचा निरोप जो तो धाडण्यात आलेला आहे. मात्र विरोधक ज्या महिला आहेत त्यांनी मात्र या बैठकीला जाणं टाळलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की विद्या चव्हाण सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. विद्या चव्हाण सुद्धा आहेत. ताई तुम्ही इकडे दाखल झालेल्या आहेत. बैठक 12 वाजता अपॉइंटमेंट आहे, ते झाल्यावर बोलतो तुमच्याशी. यांना जाऊ दिलं होतं. मात्र सुषमा अंधारे असतील, किशोरी पेडणेकर असतील यांना मात्र गेटवरती अडवण्यात आलं होतं. हा काय सुरू आहे, काय सांगाल? काय आता यांनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, 10-12 जणी आम्ही जाणार आहोत. तर आल्यावरती तुमच्याशी बोलते ना, उशीर झालाय म्हणून. हा, आल्यावर बोलते. नावाची देण्यात आली होती, त्यामुळे नावाची देण्यात आली होती. मी बोलते पोलिसांची का अडवू नये कोणाला, महिलांना येऊ द्या, कारण लोकशाही अजून हुकुमशाही सुरू झालेली नाहीये. आम्ही गव्हर्नरला भेटणं आमचा अधिकार आहे. आल्यावर बोलते बा. आपण पाहतो या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला नेत्या विद्याताई चव्हाण सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर रोहिणी खडसे असतील, सुषमा अंधारे असतील, किशोरी पेडणेकर असतील या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आता आपण पाहतो या ठिकाणी कोणाला अडवू नका असं सुद्धा त्या सांगत आहेत.
इथे आपण पाहतो विद्या चव्हाण सुद्धा दाखल झालेले आहेत. त्या मात्र आता या बैठकीला जाताना पाहायला मिळत आहे. कोणाला अडवू नका असं सुद्धा ते सांगत आहेत. पोलिसांनी सुद्धा पुन्हा एकदा आपण पाहतो त्यांना थांबवलेलं आहे. त्यांच्याशी सुद्धा ते आता चर्चा करत आहेत. लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये, त्यामुळे तुम्हाला कोणाला अडवण्याचा अधिकार नाहीये. आपण पुन्हा एकदा पाहतोय समोर पोलिसांनी विद्या चव्हाण यांना थांबवलेलं आहे. विद्या चव्हाण यांना थांबवून त्यांच्याकडे विचारपूस चौकशी जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस सुद्धा आपण पाहतोय त्यांना प्रश्न विचारत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आज 12 वाजताची वेळ या महिला महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची होती. सुरुवातीला केवळ रोहिणी खडसे यांनाच या ठिकाणी परवानगी जी असल्याचं पोलिसांकडून सांगितलं होतं. मात्र त्यानंतर फोन केला आणि त्या फोन नंतर आपण पाहतो या ठिकाणी ज्या सुषमा अंधारे असतील, त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर असतील यांना जाऊ दिलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय विद्या चव्हाण यांना सुद्धा आता जाऊ दिलेलं आहे. त्यामुळे आता निश्चितच आपण पाहतोय